माळकावटेतील जळीतग्रस्त कुटुंबाला कोगनुरेकडून मदत। वंचितांच्या मदतीला शेवटच्या क्षणापर्यंत धावून जाणार असल्याची दिली ग्वाही। माळकावटे येथील बगले कुटुंबियांच्या शेतातील राहत्या घरात गत मंगळवारी रात्री अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले होते। त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी घरातील ज्वारी, गहू, खते व बी बियाणे आदी इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सदर घटनेची माहिती एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच नागनाथ बगले व कुटुंबियांची भेट घेऊन घर उभारणीसाठी आर्थिक मदत देऊन आधार दिला आहे। या प्रसंगी भाजपचे हनुमंत कुलकर्णी, सिद्धाराम बगले, ग्रामपंचायत सदस्य आनंदकुमार थोरात, यशवंत वाघमोडे, दत्ता मेत्रे, ओमकार स्वामी, माळकवटा पोलीस पाटील वर्षाराणी बगले, पोलीस पाटील धर्मराव कोळी, पोलीस पाटील अशोक पुजारी, धनराज कोळी, महादेव कोळी, जालिंदर माशाळे, बसीर नदाफ, प्रज्वल प्रचंडे, विनोद गव्हाणे, राहुल हेरडे, सागर मदने, अविनाश तोडकरी, विष्णू कळमरे, हिमेश सगरे, गजानन मिरेखोर आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान खऱ्या अर्थाने वंचित कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असते, म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपत जळीतग्रस्त कुटुंबियांना नेहमीच मदतीचे हात देऊन एक माणुसकी जपण्याचे काम केले आहे। जिल्ह्यात कोठेही जळीतग्रस्तांची घटना घडल्यास एमके फाउंडेशनच्या वतीने तात्काळ दखल घेऊन मदत पोहोचवली जाते। आज माळकवटे येथील जळीतग्रस्त कुटुंबियांच्या बाबतीत धावून गेले, शेवटपर्यंत माणुसकी जपणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। आता ನೋಡ್ರಿ ಧಾನ್ಯ ಮನಿ ಇದು ನುಕ್ಸಾನ ಆಗಿದ್ರೆ ನುಕ್ಸಾನ ಅಲ್ಲ, ಯಾವಾದ್ರ ಒಂದು ಜೀವಿತ ಹಾನಿ ಆಯ್ತಂದ್ರೆ ನುಕ್ಸಾನ ಆದಾಗ ಅದಕ್ಕೆಲ್ಲಗೇನು ಬಹಳ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಬಿಡ್ತೀರ ಅಂತ ತೆಗೆದು ಹೋಗ್ರಿ। ಮತ್ತೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿದ್ರು ಮಾಮ ಮದತ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ।